नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आजचा व्लॉग आम्ही गाडीमधून स्टार्ट करतोय आणि आज आम्ही चाललोय फिरायला. कुठे चाललोय रे, माहिती आहे का तुला? नाही माहिती. तुला माहिती बाबू कुठे चाललोय? कुठला देवबाप्पा? नाही, शिखर शिंगणापूर. शिखर शिंगणापूर रक्षाबंधनानंतर जायचंय. तर आम्ही चाललोय शिखर शिंगणापूरला आणि ह्याच्या मागे पण एक स्टोरी आहे, ती पण आम्ही तुमच्यासोबत थोड्या वेळात शेअर करू. तर श्रावण महिना चालू झालाय आणि आहे दक्ष बाबांना पण सुट्टी होती, तर म्हटलं चला जाऊन येऊया म्हणून निघालोय आम्ही आज. चला आता वाटेतला प्रवास तुम्हाला मी थोडा दाखवू. तर आमचा व्हिडिओ एन्जॉय करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आम्ही म्हणतोय नाश्ता करायला. पाऊस खूप येतोय, तर बाबा गेले काय खायला आणणार आहे? वडापाव. तर बाहेर पडलं आणि बाहेर एवढा छान पाऊस येतोय, तर वडापाव खायचा नाही असं होणारच नाही. तर आम्ही खाणार आहोत आता मस्त गरम गरम वडापाव आणि मग आता पुढे जाणार आहोत, आहे की नाही? तर जसं जसं आम्ही प्रवास करू तुमच्यासोबत शेअर करू, तर तुम्ही पण आमचा ब्लॉग एन्जॉय करा. तुम्ही पाहू शकता बाबांनी आता वडापाव आणलेला आहे आणि आता मी खाऊन घेतो, मग तुमच्या सोबत भेटतो. काय खातोय? वडापाव. चला आता आम्ही नाश्ता एन्जॉय करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर आमचा नाश्ता झालेला आहे आता आणि आम्ही आता निघालोय. आम्ही आहोत जेजुरीमध्ये. इकडे दक्षू झोपलाय आणि हे पोरग झोपत नाहीये. एकाने झोपत नाही. तू का नाही येत झोप? बाबा झोपायचे, बाबा झोपा होणार ना. आता काय बाहेर आल्यावर बाबा झोपवणार असतात का? तसं नाही. मग मनाने झोपायचं बाहेर आल्यावर. थोडा वेळ झोप घे. देवबाप्पा करायचंय पण अजून पोहोचायला टाइम आहे ना. असेच उघडून ठेवणार डोळे, नाही झोपणार. तर इकडे आम्ही थांबलोय. खूप छान हवा सुटली, मस्त पाऊस येतोय थोडा छान वाटतंय ना. यस. आता आलाय देवबाप्पा पण जवळ आलाय, मंदिर पण आलंय जवळ. आता 1 किलोमीटर राहिलंय. म्हटलं छान हवा सुटली तर आपण इकडे थोडंसं थांबूया. आणि इकडे आहे तक्षू. आता आम्ही बाहेर थांबलेलो आहे आणि तुम्हाला देवबाप्पा कशी गेला भेटणार परत. होणार तुम्हाला देवबाप्पा. हो का, आता इथून बाजूकडून गाडी वगैरे चाललेली आहे. हो का, साईडून गाडी वगैरे चाललेली आहे. आम्ही साईडला थांबलेलो आहे इथं बागा वगैरे.
आता आम्ही पोहोचलेलो आहे शंकर कोणत्या आम्ही महादेवाच्या मंदिरात. आता आम्ही इथलं दर्शन करून आता मग मी तुम्हाला देव दाखवतो नंतर. आता आम्हाला जायचंय. बाय बाय. दक्षिकडे बघ. त्यांनी अधिकृतच केलं. आपण पंढरपूर जाताना कलेक्शन तर तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की आज आम्ही शिखर शिंगणापूरला जाणार आहे आणि त्याचं एक रिझन आहे, तर ते तुमच्याशी शेअर करायचंय. तर का गेलो तक्ष आपण आज तिकडे देवबाप्पाला? कशामुळे गेलेलो सांग बरं. बाबांची इच्छा होती की सगळ्यांना घेऊन तिकडे जायला. म्हणून आम्ही गेलो. तर काय झालंय, बाबांची इच्छा होती म्हणजे कसं होतं, तक्षचे बाबा गेले होते वनवासाला रामनवमीच्या आधी 14 दिवसांसाठी. तर त्यांचं होतं ते जिकडे जिकडे गेले तिकडे आपण सगळे जाणार आहे दर्शनाला. मग आम्ही रामनवमी झाली की दुसऱ्या दिवशीच आम्ही पंढरपूरला जाऊन आलो. आता आमचं शिखर शिंगणापूरला यायचं राहिलं होतं आणि त्याच्यानंतर बरेच शनिवार रविवार गेले पण येणं झालं नाही आमचं. त्याच्यात आम्ही दुसरे देव पण केले. अंशुल साईडला हो, अंशुल तक्षला इकडे गे. पण काय म्हणतात ना, योग असायला पाहिजे. तर नेमकं श्रावण महिन्यात आमचं इकडे येणं झालं आणि छान दर्शन पण झालं. तर हेच होतं रिझन की ते वनवासाला गेलेले त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो, म्हणजे ते जिथं जिथं गेले होते तिथं. तर बाकी काही नाही, हेच तुमच्याशी शेअर करायचं होतं. आणि आमचं पण येणं खूप दिवसासाठी चाललं होतं, तर ते पण झालं. छान दर्शन झालं आमचं आणि दर्शन झालेलं खूप वेळ झालं. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. माझ्या एका फ्रेंडला भेटलो, जिला मी 10-12 वर्षानंतर भेटले. छान वाटलं भेटून. आणि कसं झालं तक्ष, दर्शन कसं झालं? चांगलं झालं. छान वाटलं का देवबाप्पाला गेल्यावर? तर तिकडे ना तक्षनी पण बरेच थोडे थोडे व्हिडिओ घेतलेत, जे तुम्हाला मी ब्लॉग मध्ये दाखवेन आता एडिट करून. तर बघा आणि एन्जॉय करा. आता आम्ही चाललोय घरी, तर भेटू तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये, है ना? तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे